शेळ्यांना, करडांना आपण चांगला चारा देतो, खुराक देतो, टॉनिक देतो, पण त्या करडांच्या पोटामध्ये जंत आहेत. तर अशा वेळेस काय होतं, की चांगला रिझल्ट आपल्याला मिळत नाही आणि ते जे जंत आहेत ते बऱ्यापैकी चारा खात असतात आणि त्याच्यामुळे काय होतं, की वजन वाढ वगैरे होत नाही. आपण तर म्हणतोय, की ह्या शेळ्यांना चांगला खुराक दिलाय, टॉनिक दिलंय, मग वजन वाढ का होत नाही? तर त्याचं कारण आहे, तर ते म्हणजे त्या प्राण्यांच्या पोटामध्ये जंत आहेत. तर तुम्ही जंतनाशक वेळेमध्ये करणं खूप महत्वाचं आहे. तर हे जे तुम्हाला औषध दिसतं हे फास्मिन DS म्हणून आहे. तर ह्या औषधाविषयी आपण डीपमध्ये माहिती बघणार आहे. हे औषध आपण कधी द्यायला पाहिजे, किती प्रमाणात द्यायला पाहिजे, कोणतं जंत मारतात, ह्याच्याविषयी डीपमध्ये माहिती बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आपण प्राण्यांच्या खरेदी विक्रीचं ऍप्लिकेशन केलेलं आहे. त्याचं नाव CK फार्म आहे. तुम्ही प्ले स्टोअरला CK फार्म सर्च केल्यानंतर ते ऍप्लिकेशन येत आहे आणि तुमच्याकडच्या ज्या प्राण्याची विक्री करायची असेल तर जरूर त्याच्यावरती पोस्ट करा आणि तुम्हाला प्राणी खरेदी करायचे असेल तर तिथं पोस्ट दिलेले त्याच्यावरून कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते प्राणी खरेदी करू शकताय. ऍप्लिकेशन मोफत आहे. जरूर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. हे फास्मिन DS जे औषध आहे ह्याच्यामध्ये लेवामायसॉइल हायड्रोक्लोराइड आणि ऑक्सिक्लोन्झानाइट हा घटक आहे. तर हे जे जंतनाशक आहे, लंग्ज वर्म आहे, राऊंड वर्म आहे आणि फ्लूक आहे, हे सगळ्याचा नायनाट करण्याचं काम करतं. हे जे जंतनाशक आहे हे आपण मोठ्या शेळ्यांना देऊ शकतो, लहान करडांना देऊ शकतो आणि गाभण शेळ्यांना हे औषध देऊ शकतो. गाभण सेफ आहे. तर हे जे औषध आहे ते आपण उपाशी पोटी देणं गरजेचं आहे. कोणतंही जंतनाशक आपण देत असो ते उपाशी पोटी द्यायला पाहिजे. नाहीतर काय होतं की शेळ्यांना 4 पोटात असतात आणि आपण संध्याकाळी जर औषध दिलं तर त्यावेळेस 4 पोटामधनं जे औषध आहे ते फिरत नाही, कारण पोटामध्ये चारा असतो. तर त्यासाठी उपाशी पोटी जर तुम्ही औषध दिलं आणि त्याच्यानंतर 1-3 तास जर गॅप ठेवला तर त्याच्यामुळे काय होतं की बऱ्यापैकी सगळे जे जंत आहेत ते करण्यासाठी रिझल्ट मिळत असतो. तर हे जे औषध आहे ह्या औषधाचं प्रमाण आहे 4 किलोला 1 ml आहे. आणि हे जे बॉटल तुम्हाला 500 ml ची दिसते हे 769 रुपयाची आहे. तर तुम्ही 4 किलोला 1 ml जे प्रमाण आहे तर त्या योग्य प्रमाणामध्ये तुम्ही औषध देणं गरजेचं आहे. नाहीतर आपण काय करतोय की त्या प्राण्याचं वजन असेल 20 किलो आणि प्राण्याचं वजन असतं 15 किलो, किंवा आपण समजतो 20 किलो वजन असतं 25 किलो. पण मग ते योग्य प्रमाणात जर औषध नाही गेलं तर ते जंत मरत नाहीत आणि ते जंत जर नाही मेलं तर ते काय होते की त्या जंताची त्या औषधाविरुद्ध लढण्याची रोगप्रतिकार शक्ती होत असते. त्याच्यामुळे काय होते की व्यवस्थित जंतनाशक नंतर परफेक्ट होत नाही. तर त्यासाठी तुम्ही योग्य प्रमाणामध्ये जर तुम्ही उपाशी पोटी प्राण्यांचं जंतनाशक केलं तर खूप जबरदस्त रिझल्ट मिळतोय. आपण जे हे जंतनाशक करतो, जंतनाशक केल्यानंतर तुम्ही कंटिन्यू 10 दिवस त्या प्राण्याला लिव्हर टॉनिक देणं गरजेचं आहे. लिव्हर टॉनिक मध्ये ब्रोटॉन आहे, लिव्ह 52 आहे, ह्या दोन्हीपैकी लिव्हर टॉनिक द्या. आणि हे लिव्हर टॉनिकचं प्रमाण आहे मोठ्या शेळ्यांना 7 ते 10 ml, लहान करडांना 3 ते 5 ml पर्यंत तुम्ही हे जंतनाशक लिव्हर टॉनिक देऊ शकताय. तर हे फास्मिन जे DS आहे या औषधाचा खूप जबरदस्त रिझल्ट मिळतोय. तर गाभण शेळ्या आहेत, भाकड आहेत, करड आहेत, सगळ्यांना हे औषध देऊ शकता. जरूर तुमच्या शेळ्यांना हे जंतनाशक करा, रिझल्ट चांगला मिळवा. तर मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, मी कोणत्याही कंपनीचं प्रमोशन करत नाही, जाहिरात करत नाही. मला जो रिझल्ट मिळतो हाच तुमच्या पुढे मांडत असतो. तर तुमच्याकडे तुम्हाला गैरसमज व्हायला नको की ऍक्च्युली हे औषधाची जाहिरात करतो म्हणजे ह्याला प्रमोशन करायला पैसे मिळालेले आहेत, असं काहीच नाही. मला रिझल्ट मिळालेला आहे, तोच तुमच्या पुढे मांडत आहे. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.